जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले, लेखनशैली आवडली, सादरीकरण आवडलं, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा, म्हणजे हे प्रवासवर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची, म्हणजे पुढील प्रवासवर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवासवर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता. चला तर मग ऐकूया आणि बघूया अंशी, कुळगी, कारवार, बेळगाव चे प्रवासवर्णन. अंशी, कुळगी, कारवार, बेळगाव. 28 एप्रिल 2007 ते 2 मे 2007. साधारणपणे एप्रिल-मेच्या उकाड्यामुळे बाहेर कोठेही जायचे नाही असे ठरवलेले असून सुद्धा रजेचा एकंदरीत विचार करता 29 एप्रिलला रविवार व 1 मेला सुट्टी, केवळ 1 दिवसाची 30 एप्रिलची रजा घेऊन 4 दिवसांची सलग रजा मिळणार होती, त्याचा विचार करून जवळच्याच ठिकाणी जाऊन यायचे असे ठरवले होते. भारतीच्या ऑफिसमधले श्री जोशी हे नुकतेच या ठिकाणी खरे तर ट्रेकला जाऊन आले होते, परंतु आम्ही या ट्रेकचे रूपांतर ट्रिपमध्ये करण्याचे ठरवले होते. रोजच्या कामाच्या रगाड्यात थोड्याशा विश्रांतीची नितांत गरज होती, म्हणूनच हा खटाटोप. आमच्या ग्रुपपैकी केवळ अंजूचा अपवाद वगळता कोणालाच या ना त्या कारणाने जमणार नव्हते. आज दिवस पहिला, दिनांक 28 एप्रिल 2007. आयत्या वेळीच सर्व ठरल्यामुळे रेल्वेचे बुकिंग 28 एप्रिलला रात्री 10-10:30 वाजता शक्यच नव्हते. तेव्हा बसने जाण्याचा निर्णय घेऊन मुंबई बेळगावचे VRLचे AC स्लीपरचे बुकिंग केले होते. त्याचे मानशी तिकीट होते ₹700. अंजू व स्नेहल पुण्याहून मुंबईला येणार होत्या. AC स्लीपर बसने जाण्याचा पहिलाच योग होता, परंतु नशिबाने घो खायचो म्हणतात ना, ते असे. 28 एप्रिलला निघण्याच्या 2 तास अगोदर ट्रॅव्हलवाल्याचा बसला अपघात होऊन बस रद्द झाल्याचा फोन आला व त्याऐवजी नॉन AC बसची सोय केली होती. त्यामुळे AC स्लीपरने जाण्याचे आमचे मनसुबे धुळीला मिळाले होते. बस रात्री 11:15ला सुटली व बस 8:30ला सकाळी पोचली. बस बेळगावात पोचत असतानाच 6-6:30ला जाग आली व बेळगाव दर्शनाला सुरुवात झाली. अतिशय रुंद व चांगले रस्ते व सकाळच्या प्रसन्न वातावरणात बस हॉटेल रामदेवजवळ कधी आली ते कळलेच नाही. आज दिवस दुसरा, दिनांक 29 एप्रिल 2007. बरोबर 8:30 वाजता बस हॉटेल रामदेवजवळ आली. अंशी, कुळगी येथे सहसा कोणी जाऊन आल्याचे ऐकिवात नव्हते, त्यामुळे कोणालाही या जागेची माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु श्री जोशी या ठिकाणी नुकतेच जाऊन आल्यामुळे त्यांच्या माहितीचा आम्हाला चांगलाच उपयोग झाला. एवढेच नव्हे तर मुंबईहून फोनवरून सुद्धा आमच्या सहलीच्या काळात त्यांचे मार्गदर्शन चालूच होते. बेळगावात पोचल्यापासून टाटा सुमोचे बुकिंग, अंशी व कुळगी येथील जंगलातील टेंटचे बुकिंग या सर्वात त्यांचे मार्गदर्शन खूपच मोलाचे होते. तेथे गेल्यावर कोणकोणती ठिकाणे बघायची याचेही प्लॅनिंगही त्यांनीच केल्यामुळे आमचे काम अगदीच सोपे झाले होते. आज दिवस तिसरा, दिनांक 29 एप्रिल 2007. बेळगावात पोचल्यावर श्री असलम आमच्या टाटा सुमोचा ड्रायव्हर येऊन आमची वाट पहाटे 5:30 वाजल्यापासूनच बघत होता, कारण अगोदर कळवल्यानुसार आमची AC स्लीपर बस पहाटे 5:30 वाजताच पोचणार होती. परंतु मुंबईत बसच्या बाबतीत ज्या घडामोडी किंवा बदल झाल्या त्याच्या फोनची रेंज नसल्यामुळे असलमला कळवणे शक्य झाले नाही. त्याचा फटका श्री असलमला बसला व त्याला ताटकळत उभे राहावे लागले. बस 8:30 वाजता पोचल्यावर प्रथम परतीच्या बुकिंगच्या कामाला लागलो व शेवटी बेळगाव मुंबई VRL ₹555चे नॉन AC स्लीपरचे बुकिंग आमच्यासाठी व अंजू व स्नेहलसाठी NWKSRTCचे पुण्याचे बुकिंग करून टाकले. थोडासा नाश्ता करून निघण्यासाठी 11 वाजले होते. बेळगावपासून पुढच्या प्रवासाला आता सुरुवात झाली होती. अंशी येथील 2 दिवसांचे 29 व 30 एप्रिलचे टेंटचे बुकिंग अगोदरच करून टाकले होते. त्यांचा चेक इन टाईम दुपारी 1चा होता. टेंटचे बुकिंग खालील पत्त्यावर होते व त्याचे पैसे डिमांड ड्राफ्टनेच करावे लागते. तसा डिमांड ड्राफ्ट अंजूला पुण्याहून करायला सांगितला होता. ड्राफ्ट खालील पत्त्यावर पाठवला होता. डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ डिव्हिजन, दांडेली, स्टेट बँक ऑफ मैसूर, पेएबल ॲट दांडेली, उत्तर कन्नडा 581235. बेळगाव ते अंशी 3 तासाचे अंतर आहे. कुळगीला कोणत्याही प्रकारचे टेंट उपलब्ध नव्हते, म्हणून अंशीला 2 दिवसाचे टेंटचे बुकिंग करून टाकले होते. आमचे बुकिंग 29 व 30 एप्रिलचे होते. अंशीला पोचण्याच्या आधी कुळगीला सफारी करण्याचं ठरवले. सकाळी 11:15 वाजता बेळगावहून निघालो व कुळगीला दुपारी 1 वाजता पोचलो. तेथे अरुण बांदेकरचे एक छोटेखानी हॉटेल होते. तेथे साधेच पण गरम गरम असे जेवण मिळाले, त्यामुळे आमचा जठराग्नी जरा शांत झाला. तेथूनच थोड्या अंतरावर एक बोटिंगचं ठिकाण आहे. भर दुपारीसुद्धा तेथे बोटिंग केले
व शहाळ्याचं पाणी पिऊन परत कुळगीच्या सफारीला हजर झालो. सफारी दुपारी 4 वाजता सुरू होते. जंगलातल्या सफारीसाठी गाडीची एंट्री फी, पार्किंग चार्जेस, गाईडची फी व माणसाची फी मिळून ₹460 भरावे लागले. सफारी संपवून 7च्या आत म्हणजे अंधार पडण्याच्या आत परतावे लागते. कोल्हा, माकड, मोर, काही पक्षी या व्यतिरिक्त काहीही दिसले नाही. पण एवढे घनदाट जंगल कधीही बघितले नव्हते. जिम कॉर्बेट, बांधवगड, रणथंबोर, मधुमलाई या आत्तापर्यंत बघितलेल्या सर्व जंगलापेक्षा कुळगी व अंशी येथील जंगल अतिशय घनदाट आहेत, एवढीच काय ती जमेची बाजू. अर्थात काही बघायला नाही मिळाले तरी जंगलात फिरण्याचा आनंद काही अवर्णनीयच आहे. जंगलातून बाहेर पडता पडता वातावरणात बदल होऊन जोराचा वारा सुटून पाऊस पडायला सुरुवात झाली. पूर्ण जंगलाच्या बाहेर पडायला अजून 25-30 मिनिटे तरी होती. गाईडच्या मते आम्ही पूर्ण जंगलाच्या बाहेर पडणे आवश्यक होते, कारण जोराचा वारा सुटला की झाडे रस्त्यात पडून रस्ता बंद होऊ शकतो व नंतर बाहेर पडणे मुश्किल होते. पावसाचा जोर व वारा वाढतच होता. एवढ्यात बाहेर पडता पडता हत्तीच्या चित्काराचा आवाज झाला. कारण पाऊस पडत असल्यामुळे प्राणी बाहेर पडण्याची शक्यता असते. अस्लम गाडी मागे घेऊन बघूया का म्हणून विचारत होता, परंतु बाहेर पडलेला अंधार व पाऊस बघून आम्ही त्याला गाडी पुढेच नेण्यास सांगितले व शेवटी सही सलामत जंगलाच्या बाहेर पडलो. बाहेर पडायला संध्याकाळचे 7:15 वाजून गेले होते. पाऊस पडणे चालूच होते व आम्हाला अंशी गाठायचे होते. अस्लमच्या मते अंशीला जाणारे 2 रस्ते होते. त्यातला एक रस्ता खराब होता व दुसरा थोडासा लांबचा पण जरा चांगला होता. अंशीला जाण्याच्या रस्त्यावर एखादेच वाहन बऱ्याच वेळाने दिसायचे. बहुतेक रस्ता निर्मनुष्य व एकाची होता. रस्ता चुकला तर कोणाला विचारायची तर सोयच नव्हती. रस्त्यातल्या ठिकाणांच्या व अंतराच्या पाट्यासुद्धा वाचायची सोय नव्हती, कारण सर्व पाट्या कानडीत लिहिलेल्या होत्या. साधारण 9 वाजता आम्ही अंशीला पोचलो. अंशीच्या जंगलात वीज नाही, त्यामुळे लाईट व पंखे नाहीत. लाईट आहेत पण सोलारवर चालणारे. येथे असणारे टेंट हे चक्क घनदाट जंगलात आहेत. एका वर्तुळात 4 डिलक्स व दुसऱ्या वर्तुळात 4 साधे टेंट व एका बाजूला डॉर्मिटरी. एका मोठ्या हॉलमध्ये 20-25 कॉट्सची सोय व बाहेर कॉमन टॉयलेटची सोय, असे डॉर्मिटरीचे स्वरूप. डिलक्स टेंटमध्ये टॉयलेटची सोय आतमध्येच आहे. दोन्ही डिलक्स टेंटचे बुकिंग करण्यास सांगून सुद्धा श्री डिसूजा याने एक डिलक्स व एक साधा असे 2 वेगळ्या प्रकारच्या टेंटचे बुकिंग केले व हे कमी म्हणून की काय डिलक्समध्ये एका एक्स्ट्रा बेडचे बुकिंग करून टाकले होते. शेवटी तेथील स्टाफने सहकार्य करून दोन्ही डिलक्स टेंटचे बुकिंग दिले. रात्रीमुळे आजूबाजूचे वातावरण फारसे निहाळता आले नाही. अंजू व स्नेहल दोघीच असल्यामुळे त्यांच्या मनात सुरुवातीला थोडीशी भीती होती, परंतु नंतर आतून टेंट पाहिल्यावर त्यांची भीती थोडीशी कमी झाली. रात्री 9 वाजता आलो असलो तरी गरम गरम जेवण मिळाले तर बरे होईल असे सांगितल्यावर तेथील स्टाफने चक्क गरम गरम जेवण केले सुद्धा. आदल्या रात्रीचा बसच्या 10 तासाचा व दुसऱ्या सबंध दिवसाचा टाटा सुमोचा 10 तासाचा प्रवास, यामुळे रात्री पडल्या पडल्या शांत झोप लागली. आज दिवस 4, दिनांक 30 एप्रिल 2007. सकाळीच उठल्यावर चहा झाला व अंशीच्या जंगल सफारीला निघालो. घनदाट जंगलातून आमची गाडी जात होती. वर सांगितल्याप्रमाणे एवढे घनदाट जंगल पूर्वी कधीही बघितले नव्हते. जंगलातून गाडीने व पायीही गाईडच्या मदतीने खूप फिरलो. जंगलात बरेच ठिकाणी ट्रेक आहेत. एवढे घनदाट जंगल असून सुद्धा एकही वन्यप्राणी दिसला नाही. पण जंगलातून फिरताना फारच प्रसन्न वाटत होते. निसर्गाच्या कुशीत मन सुखावत होते. नेत्र सुख देणारं जंगलातलं हिरवेपण डोळ्याचे पारणे फेडणारे होते. जंगल सफारी आटोकून 11च्या सुमाराला परत टेंटमध्ये आलो. आल्यावर पोहे व चहा झाला. दुपारी 2 वाजता जेवण तयार ठेवण्यास सांगितले. जेवण झाल्यावर 3च्या सुमारास कारवारला जाण्याचे ठरले. अंशी ते कारवार 1.5 तासाचा रस्ता आहे. अर्धा रस्ता चांगला व अर्धा रस्ता खराब होता. 4:45च्या सुमारास कारवारला पोहोचलो. तसे कारवारला काय बघायचे माहिती नसल्यामुळे कारवारच्या समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. समुद्रकिनाऱ्यावर ऊन असल्यामुळे अगोदर कारवार पोर्ट ट्रस्ट एरियाला भेट दिली. बीचवर थोडासा वेळ काढल्यावर सूर्यास्तापर्यंत थांबण्याचा मोह फोटोसाठी आवरता आला नाही. फोटो सेशन झाल्यावर 7च्या सुमारास निघून रात्री 8:30 पर्यंत अंशीला पोहोचलो. रात्रीचे जेवण झाल्यावर दुसरी रात्र पुन्हा टेंटमध्येच घालवली. आज दिवस 5वा, दिनांक 1 मे 2007. सकाळीच उठून अंशीच्या जंगलात व सभोवताली एक फेरफटका, चहा, नाश्ता व पुन्हा चहा असा कार्यक्रम झाल्यावर तेथील स्टाफला सकाळचे जेवण न करताच निघणार असल्याचे सांगितले. निघायला सकाळचे 11 वाजले होते. सर्व सामान पॅक करून गाडीत टाकले
व बेळगाव फिरण्याचे ठरले. 80 बेळगाव अंतर 3 तासाचे आहे. बेळगावात पोहोचल्यानंतर प्रथम आई कलावती देवीच्या मंदिरात गेलो. दुपारची वेळ असल्यामुळे नेहमीच्या अनुभवानुसार देऊळ बंद होते. नमस्कार करून देवळाच्या आवारात थोडा वेळ घालवून तेथून निघालो. एव्हाना भूक लागलेली होती. शेट्टी स्नॅक्समध्ये थोडेसे खाल्ल्यावर बेळगावातीलच बाळेकुंद्री येथील श्री पंत समर्थांच्या मठात गेलो. त्यांचे दर्शन घेऊन ड्रायव्हर श्री असलम याच्या घरालाही भेट दिली. परतीच्या रस्त्यावर बेळगाव विमानतळालाही धावती भेट दिली. वाटेत एक मिलिटरी दुर्गा मातेचे मंदिर आहे. देवीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. तिचे दर्शन घेऊन एका प्राचीन जैन देवळालाही भेट दिली. एव्हाना संध्याकाळचे 7 वाजले होते. बेळगावाहून सुटणारी बस रात्री 10:30 वाजताची असल्यामुळे अजून बराच वेळ काढायचा होता. येथेच आराधना नावाचे साड्यांचे व कपड्यांचे मोठे दुकान आहे. त्या दुकानाने आमची वेळ काढायची समस्या थोडी दूर केली व रात्रीपर्यंतचा वेळ कसा काढायचा हा प्रश्नच उरला नाही. थोडीशी साड्यांची खरेदी झाल्यावर बसमध्ये बसण्यापूर्वी थोडे खाणे जरुरीचे होते. तेथे जवळच असलेल्या अतुल पुरोहितकडे जाऊन थोडेसे खाऊन घेतले. याच दुकानात बेळगावचा प्रसिद्ध कुंदा, पेढे व इतर मिठाईची खरेदी केली व सरळ रस्ता एसटी स्टँडचा धरला, कारण अंजूची पुण्यासाठी 10:30 वाजता सुटणारी बस तेथूनच सुटणार होती. अंजू व स्नेहलला स्टँडवर सोडून आम्ही मुंबईसाठी निघणाऱ्या VRLच्या ऑफिसकडे निघालो. विशेष म्हणजे या आमच्या शेवटच्या प्रवासापर्यंत असलम आमच्याबरोबर होता. अंजूची बस सुटल्याचा फोन आल्यावर तो आमची बस सुटेपर्यंत थांबला होता. अखेरीस 11:15ला आमची बस आली व परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. स्लीपर बस असल्यामुळे बसमध्ये झोपून प्रवासाचा असा पहिलाच अनुभव होता. दोघांना झोपण्यासाठी एकच स्लीपर होता व जागाही बऱ्यापैकी होती, परंतु प्रवास तितकासा सुखावह नव्हता जेवढा तो रेल्वेच्या स्लीपरने होतो. आज दिवस 6वा, दिनांक 2 मे 2007. सकाळी 7 वाजता बसने चेंबूरला पोहोचलो व अंजू व स्नेहल पहाटेच 4:30 वाजता पुण्याला पोहोचल्या होत्या. हेमंत गाडगीळ.